हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार आहे आणि इथं बघा आज मी वेगळी पूजा मांडली केली. कारण की गेल्या सोमवारी मी पूजा मांडली केलीच नव्हती. कारण की नागपंचमीची पूजा मांडणी केलेली म्हणून देवाच्या समोरच मांडली. म्हणजे आता वेगळं पूजा मांडणी केलं. पाटा ठेवला. पाटाच्या अवतीभोवती छानपैकी रांगोळी काढली आणि पांढरे वस्त्र आणि शंकर भगवानला पांढरे वस्त्रच अर्पण करायचं असतं. पाटावरनं पांढरे वस्त्र ठेवलं आणि दिवा लावून घेतला. शंकर भगवानच्या पिंडीवर पहिल्यांदा धुवून घेतलं स्वच्छ. त्याच्यानंतर पाण्याने केला, मग दुधाने केला, मग पाण्याने केला. त्याच्यानंतर चमच्याने हे बघा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. नाहीतर शिव महिमा स्तोत्र, नाहीतर 108 वेळा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा. नाहीतर रुद्र अभिषेक करायचा. रुद्र अभिषेक करताना कमसे कम पाऊण तास तर जातो, पाऊण 1-1.5 तास तर जातो. मग तेवढं वेळ आपल्याकडे असलं तर करायचं. नाहीतर 108 वेळा कपला मंत्राचा जप करून ना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पण अभिषेक केला चालते. आणि इथं बघा पहिले मी शिवपिंडावर अभिषेक केला, आता ना रुद्र यंत्रावर अभिषेक करून घेते. 108 वेळा ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता. आणि ही पूजा मांडणी सगळं होईपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. आणि इथं बघा ताम्हाण्या ठेवलं. ताम्हाण्यात आतमध्ये ना शिवपिंड ठेवलं, रुद्र ठेवलं आणि अवतीभोवती छानपैकी अशी ना फुलं वाहून घेते. गेल्या सोमवारी मी आणलेच नव्हते, म्हणजे आठवणीने ह्या सोमवारी मी आणून ठेवले. तर हे बघा त्याच्यानंतर बेलपत्र पण आणलंय, दिवा लावून घेतलं. त्याच्यानंतर खडीसाखर वगैरे सगळं ठेवलं आणि पत्रांना अर्पण करून ठेवते हे बघा. आणि फक्त पूजा मांडणी करून ठेवली. आणि इथं बघा मी साबुदाणे वडे करून घेते. आज साबुदाणे रात्रीच भिजवले. त्याच्यानंतर मिरचीचा ठेसा आणि बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट आणि ना शेंडो मीठ टाकलं बरं का. चांगलं एकजीव करून घेते हे बघा. त्याच्यानंतर बघा दूध आणलं. दूध आहे ना तापून घेते. आणि इथं बघा दूध तापून घ्या. आणि पहिले अभिषेक करताना ना मी कच्चं दूध बाजूला काढून ठेवलं. आणि इथं बघा तेल गरम झाले छानपैकी आणि ना वडे सोडून घेते हे बघा. आणि सगळे वडे घेते. आणि आज कार्तिक खरात आहे. आणि इथं बघा आता त्यांनी सांगितलं की मम्मा मला साबुदाणे खिचडी नको, मला साबुदाणे वडे पाहिजे. पटापटानं साबुदाणे वडे सोडून घेते हे बघा. छानपैकी मंद आचेवरच भाजायचं, नाहीतर आतमध्ये कच्चं राहत आहे. आणि छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलं हे बघा. 3-3:30 वाजले असेल. तर सकाळी आम्ही ना सकाळी 8 वाजता साबुदाण्याची खिचडी बनवलेली, ते खाऊन घेतलं मी आणि कार्तिक म्हटलं की मला वडे पाहिजे. म्हटल्यावर त्याच्यासाठी वडे तळले. दही आणि वडे मी आणि कार्तिक खाल्लं. तोपर्यंत बघते तर 4 वाजले. कार्तिकचे पप्पा आले आणि पटकन चाय ठेवलं आणि चाय पिलं. आणि मी, कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक आम्ही तिघं आता चाललो मंदिरात. आज श्रावणी सोमवारचा सोमवार आहे म्हटलं तर महादेवाच्या मंदिरात चालले. कोणत्या महादेवाच्या मंदिरात जाते ते पुढे जाऊन तुम्हाला सांगते. कमानी आली की लगेच तुम्हाला सांगते. आणि छानपैकी अशी तयार झाली. त्याच्यानंतर कार्तिक पण तयार झाले, त्याचे पप्पा पण तयार झाले. माझ्याकडे पांढरा ड्रेस नाही आणि पांढरी साडी पण नाही, म्हणून मी काही नाही, म्हणून ग्रीन कलरचं छानपैकी सूट घातला आणि साधं सिंपल असं मेकअप केला. आता फोटो वगैरे, आता तेवढं लांब चाललं म्हटलं फोटो वगैरे व्हायलाच पाहिजे, म्हणून थोडंसं मेकअप केला. रोड जरा चेंज केलं आहे बरं का. आणि हा एरिया पूर्ण MIDCचा आहे बरं का. आता MIDCचा आहे म्हटलं तर इथून आता तुम्हाला दाखवते आता कुठं चालले. तर आजूबाजूला MIDC आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इथं. आणि इथं हे बघा दाखवते. हां का ना आपण शिरवळमध्ये कंपनी फ्लाईट घेतो. जाताना भाजी बघू आहे ना. हां जाताना स्वस्त पण भेटेल. स्वस्त पडतं भाजी. हा टर्न मारलं की हायवे रोड आला. हायवे रोडच्या आजूबाजूला ना सगळं भाजी मार्केट आहे. आता जाताना कार्तिकचे पप्पा बोलले जाताना आपण भाजी घेऊन जाऊया. तर म्हटलं इथं आले म्हटलं तर भाजी घेऊनच जाऊया. आणि कमानी दिसली ना, आता आम्ही चाललो माऊलीला.
महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला म्हटले ना कमानी आली की सांगते तुम्हाला कुठं चाललं म्हणून. तर छानपैकी अशी कमानी आली तर म्हणून एकदम आनंद झाला, माऊलीला झालं. तर गेल्या श्रावणी सोमवारला पण आम्ही माऊलीलाच गेलतो आणि ह्या श्रावणी सोमवारमध्ये माऊलीलाच गेलतो आणि नवीन वर्षाला पण माऊलीलाच गेलतो आम्ही पाया पडायला. आणि पहिले माऊलीला दर्शन घेऊन मग गणपती बाप्पाचं मग स्वामींचं दर्शन घेतलं. आणि इथं बघा आता आम्ही आतमध्ये चाललो. आजूबाजूचं वातावरण हे सगळं बघून असं एकदम मन प्रसन्न छान वाटतं, हिरवागार. आमच्या एरियात तर आहे पण इकडे आजूबाजूला शेत आहे ना, छान वाटतंय. आणि इथं बघा स्टार्टिंगला महादेवाचं मंदिर आहे का. आम्ही ना खूप वर्षापूर्वी इकडे आलतो मस्त की, तेव्हा रंग वगैरे नव्हतं दिलेलं, तेव्हा आलतं. तर बघू आता जायला भेटलं तर जातो इकडे आतमध्ये, नाही भेटलं तर मग सरळ घरी जाणार आहे. आणि इथं आलतो आम्ही नवीन आलतो, 10 वर्षापूर्वी आलतो इकडे, मस्त की फोटो वगैरे काढलेलं छानपैकी. वेळ भेटला ना की त्या मंदिरात जाणार आहे. तर नाही तर सरळ, कारण की घरी गेल्यावर स्वयंपाक करून मग महादेवाचं मला ना शंकर भगवानची सगळी आरती वगैरे सेवा वगैरे सगळं करायचे घरी जाऊन पण मला. सगळं पुढचं फायनली आम्ही माऊलीत आलो आणि छान वाटते, एकदम वातावरण पण खूप सुंदर झाले आणि छान वाटते. आणि गर्दी पण आहे पण तेवढी पण आहे, थोडीशीच गर्दी आहे, जास्त नाही आहे. आणि मला असं वाटतं छानपैकी दर्शन होईल. शाहूपुरीच्या कोटेश्वर मंदिरात खूप प्रचंड गर्दी असते, 4ही सोमवार असते. आणि कारण की आम्ही तिथं पण 1 वर्ष गेलतो ना, कपलं 4 सोमवार वेगवेगळ्या ठिकाणी जातं, 4ही सोमवार संध्याकाळी. तर एवढी प्रचंड गर्दी आहे. आज एवढं इथं गर्दी नाही असं वाटते मला, कारण की खाली नाही, आता मंदिरात गेल्यानंतर माहीत पडणार की जा. मग तिथं लय प्रचंड असं गर्दी असते, लाईन यायलाच 15-20 मिनटं अर्धा तास तर जातो. आणि इथं बघा शिड्यावर वरतून चढते, आजूबाजू एवढं छान आहे. आणि इथं बघा ते मंदिर आहे ना छोटंसं, तिथं ना झाड वाहून आले. कार्तिकचे पप्पा बोलतात की पाण्यामुळे झाड वाहून गेलं. गेल्या वेळी आलतो ना आम्ही, तिथं झाड नव्हतं, काय नाही, हे अचानकच आलं. आणि जाताना स्टार्टिंगला नंदी आहे बघा, नंदीचं छानपैकी दर्शन घेतलं. आणि आतमध्ये आहे बघा छान छोटे असे स्टॉल लागले, छान वाटतं इथं. रक्तदान शिबिर पण आहे आणि वरतून अजून छोटे स्टॉल आहे. म्हणजे आपल्या इकडे मला असं वाटतं प्रत्येक सोमवारी लागते बरं का. देवळात जायच्या अगोदर नंदीचं दर्शन घेतो मी आणि कार्तिक बोला की मी पहिले घेतो, त्याच्यानंतर मग मी घेतलं दर्शन. आणि बघा 2 वेळा पडतोय तो पण महादेवाला, म्हणजे नंदीला. त्याच्यानंतर दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आतमध्ये निघालो आहे बघा. थैली ते तुम्हाला सांगते, बेलपत्र घेतलं आणि खडीसाखर घेतलं आणि पाणी घेतलं. आणि पाणी घेऊन गेलं तर सांडेल म्हणून मी एका बॉटलमध्ये घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज ना शिवामूळ तीळ हे माझ्या लक्षातच आलं नाही, मंदिरात गेल्यानंतर लक्षात आलं की बापरे, शिवामूठ आहे ना, तीळ आणायचंच लक्षात नाही. बघितलं रिॲक्शन माझं कसं झालं पटकन, कारण की ना सगळीकडे ना पांढरे तीळ व्हायला ना, तेच बघून मला असं टेन्शनच आलं आहे, बाबा मग आणायचं होतं लक्षात नाही. गेल्या वेळी ना तांदूळ, शिवामूठ तांदूळ होतं, घेऊन गेलती आठवणीने, आता मला लक्षातच आलं नाही. आणि छानपैकी महादेवाचं दर्शन घेतलं. आणि इथं बघा तांब्याने ना जलाभिषेक करून घेते, एवढं सुंदर भारी वाटत होतं आणि एवढं गर्दीत पण मला भेटलं. आणि ऑलरेडी मी आतमध्ये येताना ना तांब्यातच काढून ठेवलेलं काय म्हणलं पाणी. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून व्हायलं. त्याच्यानंतर बेलपत्र व्हायलं आणि खडीसाखर ठेवलं आणि अगरबत्ती ठेवलं, ते बाहेरच प्रज्वलित केलं छानपैकी. मी आणि कार्तिक दर्शन घेतलं आणि बाहेर आलं. हे बघा बाहेरचं स्टॉल लागले, तुम्हाला दाखवते. हे बघा छान वाटते हे बघण्यासाठी. आणि छोटे मोठे असं सगळं काय खरेदी करायचे स्टॉल लागले. 2 मिनटं थांबलो, त्याच्यानंतर फोटो वगैरे काढला आणि आता निघालो तिथं पाण्यापाशी. आणि मी ना देवाचं ना ते का निर्माल्य आहे ना, ते पण घेऊन आली बरं का. आता इथं माऊलीला आलो आहे म्हटल्यावर ना, आणि इकडे तिकडे सोडत नाही म्हणे, केवढं पण भरून दे माझं, म्हणजे देवाचं फुलं, रांगोळी, सत्यनारायण वगैरे घालते, त्याचं सगळं थैली गच्च भरते. 2 होऊन दे, 3 होऊन दे. आणि इथं माऊलीला आणून तर पाण्यातच वाहून देते, कारण की इकडे तिकडे मी टाकत नाही, मी थैलीत भरून ठेवते. ती अर्धी गच्च झालेली. आणि आता पाणी सुटल्यासारखं झालं ना, म्हणले चला इथं आल्यानंतर पाण्यातच सोडायचं आणि
पाण्यात सोडलं आणि आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर झालेलं आणि किती छान वाटतं हे बघा, मन प्रसन्न आणि छान वाटते. देवाला वाहिलेली फुलं, निर्माल्य, अगरबत्तीचं हे ते इकडे तिकडे न टाकता मी एक थैलीच बनवली. मला नाही वेळ भेटला तर कार्तिकच्या पप्पाला सांगते आणून सोडा म्हणून, आणि किती वर्ष झालं आम्ही इकडे तिकडे नाही, पाण्यातच आणून सोडतो. तर किती पण आता नारळ असते ते नारळ वगैरे असतात ते पण मी पाण्यातच सोडते इकडे. आणि छानपैकी 2 मिनटं इथं थांबलो, त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले आणि इथं बघा सगळं दाखवते तुम्हाला. आता आम्ही घराकडे निघालो हे बघा. तर कारण की जाताना भाजी पण घेऊन जायची आणि दुसरी गोष्ट घरी जाऊन पण परत मला सेवा करायच्या. पण महादेवाचं खूप सुंदर दर्शन झालं, अभिषेक पण झाला. गेल्या सोमवारी पण मला भेटलेलं महादेवाला जल अर्पण करायला आणि ह्या सोमवारी पण भेटलं. आता पुढच्या सोमवारी माहीत नाही आता भेटते का नाही म्हणून, कारण की दोन्ही सोमवार माझे खूप सुंदर गेले आणि छान गेले आणि मन प्रसन्न आणि छान वाटत होतं. चला आता निघतो, आता आम्ही घरी जाताना ना भाजी घेऊन जायचं. आणि इथं बघा फळं बसले, बेलपत्र घेतले, कारण की मी कालच जाऊन बेलपत्र घेऊन आली म्हणून आता घेतले नाही बरं का. फुलं पण बसले, बेलपत्र पण बसलेत. मला माहीत नव्हतं, नाहीतर मग इथूनच घेतलं असतं. इथं माऊलीत आलं की लय प्रसन्न. इथं जो पिक्चरचे शूटिंग, सिरियलचे शूटिंग भरपूर होतात आणि आम्ही जेव्हा यायचं म्हटलं तेव्हा वेळ नसतो म्हणून बघायला नाही भेटत. जेव्हा आपलं शूटिंग असते ना तेव्हा बघायला मजा असते. जाता जाता भाजी काय घ्यायचं ते घेऊन जातो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.